राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो लाभ मिळतो आहे, पैसे वाटप सुरू झाले आहे आणि 3 ते 4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारचा अखेर महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे. लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला दिलासा मिळणार आहे. सरकारने म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय जाहीर केला. आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली. 11व्या हप्त्याच्या पहिल्या टप्प्यातील 16 जिल्हे जाहीर झाले. कोणत्याही क्षणी आता मेसेज येणार आहे. सर्वात आधी 16 जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहे. त्यांची नावे देखील जाहीर झाली आहेत. जर तुमचं नाव या यादीत आलं तर तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. मात्र पहिल्या यादीत नाव आणण्यासाठी काय करायचं? हे 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी काय करायचं? 2 मिनिटात लगेच पहा. तर 40,000 रुपयांचा देखील अतिरिक्त लाभ बहिणींना सरकारकडून जमा होत आहे. सोबत लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील मिळत आहे. सर्वात आधी तुम्हाला 11वा हप्ता 3,000 आणि गॅसचे 830 कसे मिळवायचे, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पहा, कारण की काल ज्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्यांना मोठा फायदा झालेला आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर लाडक्या बहिणी या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मेचा हप्ता आता सगळ्यात आधी येत आहे. तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्ही काय करायचं की ज्यामुळे 2 तासात तुम्हाला मेसेज येणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहे त्यांची नावे देखील आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया सविस्तर महत्त्वाची अपडेट. लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. सरकारने एकापाठोपाठ असे 3 निर्णय घेतलेले आहेत. 3 वेगळ्या याद्या सरकारने तयार केलेल्या आहेत. पहिल्या यादीत नाव आलं तर 3,000 रुपये डायरेक्ट मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजितदादा पवार यांनी चेकवर सही केलेली आहे. चेक मंजूर देखील झालेला आहे. त्यामुळे बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आता सरकारचा महत्त्वाचा निर्णय जाहीर झालाय. पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी अशा 3 याद्या सरकारने जाहीर केल्या. 16 जिल्ह्यांची नावे आली. लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, कारण की हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. सरकारने आता महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. यामध्ये पाहू शकता, सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या यादीमध्ये 16 जिल्ह्यांची नावे आलेली आहेत. आता जर यामध्ये विचार केला तर तुमच्या 16 जिल्ह्यांपैकी जर नाव आलं तर तुम्हाला कोणत्याही क्षणी मेसेज येईल. आता ही देखील तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे. सर्वात आधी व्हिडिओमध्ये आपण 16 जिल्ह्यांची नावे पाहूयात. 3 याद्या ज्या आलेल्या आहेत त्यातल्या पहिल्या यादीत नंबर येण्यासाठी काय करायचं, कारण की 3,000 रुपये तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहेत. त्यानंतर 40,000 रुपयांचा एक अतिरिक्त लाभ तोही सरकार वाटप करणार आहे. ते मिळवण्यासाठी काय करायचं आहे? आता ही सगळ्या बहिणींना रक्कम मिळणार नाही, त्यासाठी काही नियम आटोक्यात ठेवलेले आहेत, तर तेही तुम्ही जाणून घ्या. तुम्हाला अधिकचे 40,000 रुपये देखील मिळणार आहेत. जूनचा हप्ता मिळण्यासाठी काय करायचं, सगळ्यात लवकर हप्ते मिळवण्यासाठी काय करायचं तेही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ज्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील, 2 मिनिटं वेळ काढून जर हा व्हिडिओ पाहिला तर 100% पैसे येऊन जातील. कालही ज्या बहिणींनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांना पैसे आलेले असतील. अतिशय ओरिजिनल आणि खरी अपडेट आहे. आता सगळ्यात आधी जिल्ह्यांची नावं पाहून घेऊया. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी देखील सांगून टाकलेलं आहे की पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उर्फ अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देखील चेकवर सही केली आहे. निर्णय घेतलेला आहे की 3,000 रुपये येत आहेत. पहिल्या टप्प्यातील 3,000 रुपयांचे वाटप होणार आहे. जर पहिल्या यादीत तुमचं नाव आलं तर 3,000 रुपये मिळतील. आता ही पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी आली कशा पद्धतीने आणि पहिल्या यादीत नंबर लावायचा कसा हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पहिला पुणे जिल्हा पात्र ठरलेला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व बहिणींची चिंता आता मिटलेली आहे. आता कसली प्रतीक्षा करू नका. सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता तुम्हाला मोठी खुश खबर मिळणार आहे. चांगला मोठा निर्णय सरकारच्या मार्फत जाहीर झाला. 16 जिल्ह्यांच्या यादीतील दुसरा जिल्हा आहे सातारा जिल्हा. जर आता पुणे साताऱ्यात तुम्ही राहत असाल तर तुम्हाला लगेच मेसेज येणार आहे. नाही आला तर कमेंट करा, कारण की चांगली खुश खबर आहे. पुढचा जो क्रमांकाचा जिल्हा आहे तर 3 नंबरचा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये पैसे येतील तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा. पुणे विभागातून 3 जिल्ह्यांची निवड करण्यात आली. पुणे, सातारा आणि कोल्हापूर यामध्ये कोणत्याही क्षणी पैसे जमा होणार आहेत, कारण की साताऱ्यासाठी
100 कोटीचा निधी जमा करण्यात आलेला आहे. आता पुणे पहिल्या यादीत जर नाव असेल तर 3,000 रुपये, दुसऱ्या यादीत नाव असेल तर 1,500 रुपये. आता या यादीत नाव कसं घालायचं, त्याचबरोबर गॅसचे 830 आणि 40,000 रुपयांचा अतिरिक्त लाभ संपूर्ण सविस्तर पहा. आपण जर पाहिले तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 विभाग आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यांची विभागणी जर केलेली आहे. आता त्यामध्ये आता कसं की लोकसंख्येने छोटे जिल्हे आहेत तर त्यांना आधी प्राधान्य दिलं जातं आणि नंतर लोकसंख्येने मोठे जिल्हे आहेत त्यांना नंतर प्राधान्य दिलं जातं. आता पहिल्या यादीत नाव आलं तर 3,000 रुपये रक्कम सरकारकडून येत आहे. आता फिक्स तुम्हाला सांगणार आहे, कोणत्याही क्षणाला जून महिन्याचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून निर्णय जाहीर झालेला आहे. आता दुसरा जिल्हा सातारा आणि तिसरा जिल्हा आहे कोल्हापूर. त्यानंतर मराठवाड्यातील चौथा जिल्हा आहे बीड. बीडचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये देखील चांगली रक्कम येणार आहे. आता बीडमध्ये देखील काळजी करायची गरज नाही, कारण की बीडमध्ये 1,500 अधिक 40,000 अधिक 830 असा 3 गोष्टींचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. कसा मिळवायचा फक्त इथून पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर व्हिडिओ कट केला तर तुम्हाला गॅसचे पैसे अजिबात मिळणार नाही, कारण सरकारने गॅसचे पैसे देखील आता चालू केलेले आहेत. च्या महिन्यात काही बहिणीला 1,500 अधिक 830 मिळाले होते आणि तुम्हाला जर 1,500 मिळून तुम्ही खुश झालेले असाल मग तर तुम्ही चूक करताय, कारण की 830 तुमचे बाकी आहेत. लाडकी बहीण योजनेबरोबर अन्नपूर्णा योजनेचे 830 आता मिळणार आहेत. आता सविस्तर पाहूयात. आतापर्यंत झालेली 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये आज कोणत्याही क्षणी पैसे येणार आहे. 3,000 रुपये पहिल्या यादीतल्या महिलांना मिळणार आहे. बाकीच्या यादीमधल्या महिलांना 1,000 मिळतील, काहींना 1,500 मिळतील. तर यामध्ये 32 लाख महिला अशा आहेत की ज्यांचं नाव पहिल्या यादीत घेण्यात आलेलं आहे. 68 लाख महिलांचं नाव दुसऱ्या यादीत घेण्यात आलेलं आहे आणि तिसऱ्या यादीतल्या ज्या महिला असणार आहेत तर त्यांना फक्त 500 रुपये मिळणार आहेत. तर त्या महिलांना फक्त 500 रुपये का मिळणार आहे? आता तुमचं नाव प्रत्येक यादीमध्ये पहिल्या यादीत घालायचं का हे तुम्ही बघून घ्यायचं आहे. पुढे आता व्हिडिओ फक्त 2 मिनिटाचा राहिलेला आहे. लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण की पहा, आता आधार कार्डला मोबाईल नंबर काही बहिणींचा लिंक नाही आहे, काही बहिणींचं बँक खातं आधार कार्डला लिंक नाही आहे, काही बहिणींचा मोबाईल नंबरच बँक खात्याला लिंक नाही. कालही पैसे आलेत, परवाही पैसे आलेत, पण बऱ्याचशा बहिणींना मेसेज येत नाही. जर मेसेज येत नसेल आणि तुमचं पोस्टात खातं असेल किंवा इतरही बँकेत खातं असेल तर काय करायचं हे तुम्हाला शेवटी सांगते. 3,000 रुपयांचा प्रश्न आहे. पहा, जर दुसऱ्या यादीत नाव आलं तर 1,500, पहिल्या यादीत आलं तर 3,000 आणि तिसऱ्या यादीमध्ये आलं तर फक्त 500. सोबत गॅस सिलेंडरचे 830 तिन्ही यादीतल्या महिलांना मिळू शकतात. आता सरकारने स्पष्ट सांगितलंय की लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 830चा देखील गॅसचा हप्ता मिळणार आहे. आता 830 कसे घेता येणार यासाठी एक छोटंसं काम करायचंय, जे काम खूप सोपं आहे, जे आता तुमच्यासाठी अतिरिक्त बोनस आहे. बऱ्याचशा बहिणी याकडे लक्ष देत नाही, त्यात फक्त लाडकी बहीण योजनेचा हप्ता पाहतात. एप्रिलचा आला मग मेचा येईल, जूनचा येईल, पण तुम्ही एक चूक करताय की गॅस सिलेंडरचे हप्ते देखील आता पडत आहेत. तुम्हाला आतापर्यंत गॅसचे किती हप्ते मिळाले नक्की कमेंट करा, कारण की बऱ्याचशा बहिणींना अजून गॅसचा हप्ता येतो हेच माहिती नाहीये, कारण की त्यांनी एक काम केलेलं नाही. ते काम खूप सोपं आहे. तुमचा जर गॅस कनेक्शन असेल घरामध्ये तर ते महिलेच्या नावावर नसेल तर गॅस सिलेंडर महिलेच्या नावावर करून घ्यायचं आहे. बऱ्याचशा महिलांचं काय होतं की पतीच्या नावावर गॅस सिलेंडर आहे, सासऱ्यांच्या नावे आहे किंवा दिराच्या नावे आहे, तर ते गॅस सिलेंडर जे आहेत लाडकी बहीणवरती जी लाभार्थी महिला आहे तिच्या नावे हस्तांतरण करून घ्यायचे आहे. ते एकदा केले रे की ऑटोमॅटिक तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील. आता ते करण्यासाठी काय करायचं, थोडंसं बोनस पॉईंट आहे तुमच्यासाठी. बऱ्याचशा बहिणीला मागच्या महिन्यात 1,500 व 830 असे 2,330 मिळाले. तुम्हाला 1,500 मिळाले असतील ते कमेंट करा, कारण की तुमचं नुकसान झालेलं आहे. पहा, दर महिन्याला पैसे मिळत आहे. वर्षात 3दा हे पैसे मिळतात आणि या वर्षामध्ये एकदा हे पैसे मिळालेले आहेत आणि म्हणजे तुमचे पैसे राहिलेले आहेत. 7-8 दिवसाची प्रक्रिया आहे. गॅस सिलेंडर मोबाईलवर सिम कॉल नंबर देऊन किंवा ऑनलाईन बुकिंग करून घ्यायचा. पैसे तुम्ही कॅश देऊन टाकायचे. तर तेच पैसे जे आहे ते सरकार काय करतं, तेल कंपन्या ज्या आहेत म्हणजेच जे HP गॅस असेल, भारत पेट्रोलियम असेल तर ते सरकारकडे नावे पाठवतात आणि सरकार ते पैसे तुम्हाला वर्ग करून टाकत. आता हे 830 साठीच
आता एक अतिशय धक्कादायक म्हणजे 3 याद्या जाहीर झाल्यात. मात्र चौथी यादी जी अशी असणार आहे की चौथी यादी अपात्र बहिणींची असणार आहे. म्हणजे आता चौथ्या यादीमधल्या बहिणींना डायरेक्ट अपात्र करण्यात आले. आता जर चुकून तुमचं नाव चौथ्या यादीमध्ये जर गेलं तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की चौथी यादी ही अपात्र बहिणींची आहे. आता या अपात्र का झाल्या तर त्यांचे एक उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, किंवा त्यांच्या घरात 4 व्हीलर आहे, किंवा कोणतरी सरकारी नोकरीला आहे, किंवा कोणी खाजगी नोकरीला असून आयकर जात आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी त्या नियमात बसल्या असतील आणि त्यामुळे त्या बाहेर गेल्या आणि त्यांचं नाव चौथ्या यादीमध्ये आलेलं आहे. पण पहिल्या 3 यादीतल्या महिला फार लकी आहेत. त्यातल्या त्यात पहिल्या यादीत आलेले 3,000 रुपये असणार आहे. आता कोणत्या पहिल्या यादीत येण्यासाठी काय करायचं, तर पहिल्या यादीमध्ये असं की अशा महिलांना घेण्यात आलेलं आहे बघा, की ज्या महिलांचा एप्रिलचा हप्ता बाकी आहे. आता लक्षपूर्वक ऐका, एप्रिल आणि मेचा असे 2 महिन्याचा एकत्रित हप्ता वाटप त्या ठिकाणी त्या बहिणीला होणार आहे. किंवा काही बहिणी अशा आहेत की ज्यांचा मार्चचा हप्ता पेंडिंग आहे, म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे असे तिन्ही मिळून महिन्याचे मिळून 4,500 रुपये येतील. आणि ज्यांचा एप्रिलचा बाकी आहे त्यांना एप्रिल आणि मेचे मिळून 3,000 रुपये येतील. तर अशा प्रकारे पहिली यादी आहे. दुसरी यादी अशी आहे की ज्या बहिणींचे आत्तापर्यंतचे सगळे हप्ते क्लिअर आहेत, म्हणजे एप्रिलपर्यंत टोटल क्लिअर आहे, पण त्यांचा फक्त मेचा बाकी आहे, त्यांना 1,500 रुपये मिळतील. आणि 500 रुपयेवाले तिसऱ्या यादीतल्या महिलांचा प्रॉब्लेम असा आहे की त्या महिला अशा आहेत की ज्या दुसऱ्या योजनांचा लाभ घेत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ जर घेत असतील तर त्यांना तिकडून नमोचे 6,000 आणि PMचे 6,000 म्हणजे वर्षाला 12,000, तर असे त्यांना 1,000 रुपये प्रति महिना मिळतात. मग सरकार काय करतं की ह्या 1,500 मधले ते 1,000 आम्ही वजा करून फक्त 500 रुपये तुम्हाला देऊ. तर अशा पद्धतीने ज्या शेतकरी महिला आहेत आणि PM नमोचा लाभ घेतात तर त्यांना ते 500 आणि चौथी यादी अपात्र महिलांच्या अशा प्रकारे याद्या जाहीर झालेल्या आहेत. लवकरच तुम्हाला मेसेज येणार आहे. तुम्हाला आतापर्यंत किती पैसे जमा झाले, कोणत्या बँकेत तुमचं खातं आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहे, तुमच्या काही शंका असाल ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आम्ही लवकरच त्यावर तुम्हाला उत्तर देणार आहोत. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे.